नमस्कार, मी अमृता आकाश. गुरुकिल्ली यशाची मध्ये आपलं स्वागत. गुरुकिल्ली यशाची मध्ये आज आपण FMGचा कमी निकाल, पालकांची द्विधा मनस्थिती आणि रशियामधील MBBS याविषयी माहिती घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत डॉक्टर अमित कांबळे. सर, कार्यक्रमात आपलं स्वागत. नमस्कार. विषयाला आपण सुरुवात करणार आहोत त्याआधी आपण सरांची ओळख करून घेऊयात. डॉक्टर अमित कांबळे हे AK एज्युकेशनल कन्सल्टंटचे डायरेक्टर आहेत. त्यांनी वोल्गोग्रॅड मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये वैद्यकीय शिक्षण प्राप्त केलंय. ते रशियातील स्टेट आणि फेडरल युनिव्हर्सिटीचे अधिकृत प्रतिनिधी आहेत. AKEC रशियन सरकारी वैद्यकीय विद्यापीठांसोबत 23 वर्षांपासून संलग्न आहे. आजपर्यंत 1100 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना त्यांनी वैद्यकीय प्रवेश मिळवून दिलाय व बहुमोल मार्गदर्शन देखील केलंय. महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये त्यांचे 90% ते 95% विद्यार्थी FMG परीक्षा ही पहिल्या प्रयत्नामध्येच पास होऊन ते एम्स सारख्या व अनेक नामांकित संस्थेतून पोस्ट ग्रॅज्युएशन DNB करून आज भारतामध्ये यशस्वी डॉक्टर्स म्हणून सरकारी आणि खासगी हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहे. हा त्यांच्या कामाचा आणि निवड प्रक्रियेचाच परिणाम आहे. आज भारतात अनेक नामांकित आणि प्रतिष्ठित संस्थांनी वेळोवेळी त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना सन्मानित, पुरस्कारित देखील केलेलं आहे, ज्यामध्ये उल्लेखनीय नावं आहेत: माजी राष्ट्रपती सौ प्रतिभा पाटील, श्री बाबासाहेब पुरंदरे, सुपर 30चे आनंद कुमार, श्री रमेश सिप्पी, अभिनेत्री करीना कपूर खान, महाराष्ट्राचे माजी शालेय शिक्षण उच्च तंत्र शिक्षण मंत्री श्री विनोद तावडे, तसंच 2017 मध्ये रशियन सरकारने देखील त्यांचा गौरव करून त्यांना लेटर ऑफ ग्रॅटिट्यूडनं सन्मानित केलं आहे. तर आजपर्यंतचा तुमचा हा संपूर्ण अनुभव पाहता अनेक विद्यार्थ्यांना तुम्ही यशस्वीरित्या मार्गदर्शन केलंय आणि त्यांचं करिअर देखील झालंय. रशियन वैद्यकीय विद्यापीठामध्ये ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यायचा आहे त्याचा नेमका निकष काय आहे यापासून आपण सुरुवात करूया. काय सांगाल? रशियामध्ये जर बघायला गेलं तर कोणत्याही प्रकारचे प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज नाही आहेत, फक्त गव्हर्नमेंट युनिव्हर्सिटीज आहेत. आणि MBBS च्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना 12वी सायन्समध्ये ओपन कॅटेगरीमधून 50% मार्क फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजीमध्ये असणं आवश्यक आहे. रिझर्व्ड कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 40% मार्क्स PCBमध्ये असणं गरजेचं आहे. शिवाय त्यांचं कास्ट सर्टिफिकेट आणि त्यांची कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. शिवाय या सर्व विद्यार्थ्यांना नीट क्वालिफाईड असणं गरजेचं आहे. ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांच्यासाठी 50th पर्सेंटाईल आणि रिझर्व्ड कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी 40th पर्सेंटाईल असे मार्क्स असणं आवश्यक आहे. अगदीच. आणि ऍडमिशन ऍप्लिकेशन प्रक्रिया जी आहे ती नेमकी मग विद्यार्थ्यांसाठी कधी सुरू होते? ॲप्लिकेशनची जी प्रोसेस आहे ही 15 मार्चपासून ऑलरेडी सुरू झालेली आहे. रशियाच्या टॉप आणि बेस्ट मेडिकल युनिव्हर्सिटीजमध्ये प्रॉब्लेम काय असतो की खूप कमी सीट्स असतात. म्हणजे एका चांगल्या विद्यापीठामध्ये 50 ते 150, फार 200 अशा सीट्स उपलब्ध असतात. आणि अर्ज जे आहेत ते फक्त भारतातून नाही तर संपूर्ण जगातून ह्या युनिव्हर्सिटीजमध्ये अर्ज विद्यार्थी करत असतात. म्हणून एक चांगलं युनिव्हर्सिटी निवडायसाठी फार अगोदरपासून आपण प्रयत्नशील असणं गरजेचं आहे. आता एक चांगली युनिव्हर्सिटी निवडणं म्हणजे काय? ती युनिव्हर्सिटी WHO लिस्टेड असणं गरजेचं आहे. तिथं जे त्याचं लोकेशन आहे, युनिव्हर्सिटीचं लोकेशन हे मेट्रोपॉलिटन शहरामध्ये असणं गरजेचं आहे, कारण रशियाची लोकसंख्या खूप कमी आहे. आणि त्याच्यामुळं इन्फ्रास्ट्रक्चर स्मॉल टाउन्समध्ये किंवा छोट्या खेड्यापाड्यांमध्ये खूप कमी तिथं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप्ड आहे, कारण लोकसंख्या कमी आहे. म्हणून एका मेट्रोपॉलिटन शहर निवडणं खूप गरजेचं आहे. शिवाय इंग्रजी माध्यमातून शिक्षण तिथं अवेलेबल असायला पाहिजे. FMGची तयारी जी आहे ती अगोदरपासून सुरुवात होणे गरजेचं आहे. लायब्ररीमध्ये भारतीय पुस्तकं आहेत का नाहीत हे चेक करण्याची गरज आहे. राहण्याची सोय कशी आहे हे देखील बघणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं FMG फर्स्ट अटेम्प्ट पासिंग रेशो त्या विद्यापीठाचा किती आहे हे देखील चेक करण्याची खूप गरज आहे. अगदीच. मात्र रशियामध्ये भारतीय विद्यार्थ्यांसाठी नेमकी कोणत्या प्रकारची विद्यापीठं आहेत आणि त्यापर्यंत विद्यार्थी मग कसे पोहोचू शकतात? रशियामध्ये 2 प्रकारचे विद्यापीठं आहेत. एक आहेत स्टेट युनिव्हर्सिटीज आणि दुसरे आहेत फेडरल युनिव्हर्सिटीज. अगदीच. आणि मग या 2 विद्यापीठांमध्ये नेमका फरक काय आहे? स्टेट युनिव्हर्सिटीज जे आहेत ते राज्यशासित आहेत आणि फेडरल युनिव्हर्सिटीज जे आहेत हे फेडरल ऑटोनॉमस सरकारच्या अंडर हे येतात.
स्टेट युनिव्हर्सिटीज ह्या 700हून अधिक आहेत, मात्र फेडरल युनिव्हर्सिटीज ज्या आहेत त्या फक्त 10 आहेत आणि 3 युनिव्हर्सिटीजमध्येच मेडिकल एज्युकेशन अवेलेबल आहे. स्टेट युनिव्हर्सिटीजमध्ये कमी सबसिडी असल्याकारणाने तिथं ट्युशन फीज आणि एक्सपेन्सिव्ह असतात. फेडरल युनिव्हर्सिटीजमध्ये सबसिडी जास्त असल्याकारणाने खर्च तिथं कमी असतो. विद्यार्थ्यांचं सिलेक्शन स्टेट युनिव्हर्सिटीजमध्ये फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ड बेसिसवर केलं जातं, मात्र फेडरल युनिव्हर्सिटीजमध्ये 12वीचं मेरिट, नीटचा चांगला स्कोर आणि ॲप्टिट्यूड टेस्टच्या मार्क्सच्या बेसिसवरच तिथं ॲडमिशन दिलं जातं. आता संपूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर जे स्टेट युनिव्हर्सिटीचं आहे ते विद्यार्थ्यांच्या फीमधून कव्हर केलं जातं, मात्र फेडरल युनिव्हर्सिटीजचा जो इन्फ्रास्ट्रक्चरचं डेव्हलपमेंट आहे ते विद्यार्थ्यांच्या फीवर नाही, तर सरकार इन्फ्रास्ट्रक्चर स्वतः डेव्हलप करत असतं. त्याच्यानंतर जर बघितलं की इन्फ्रास्ट्रक्चर स्टेट युनिव्हर्सिटीजमध्ये कमी असल्याकारणाने विद्यार्थ्यांना हवा तसा क्लिनिकल एक्सपोजर मिळत नाही आणि त्यांना त्यांच्या थिओरिटिकल नॉलेजवर डिपेंडंट राहावं लागतं आणि प्रॅक्टिकल ट्रेनिंग नसल्याकारणाने FMGमध्ये ह्या विद्यापीठांचा निकाल आपल्याला कायम कमी बघायला मिळत असतो. फेडरल युनिव्हर्सिटीजमध्ये कसे स्वतःचे हॉस्पिटल्स आहेत, स्वतःचे क्लिनिक्स असल्याकारणाने विद्यार्थ्यांना हँड्स ऑन ट्रेनिंग मिळतं आणि त्याच्यामुळं क्लिनिकल एक्सपोजर व्यवस्थित असल्याकारणाने त्यांचा फर्स्ट अटेम्प्ट FMG पासिंग रेशो हा कायम जास्ती आपल्याला बघायला मिळतो. इंग्रजी माध्यमातून स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण कंडक्ट केलं जातं आणि फेडरल युनिव्हर्सिटीमध्ये पण इंग्लिश मीडियममध्ये शिकवलं जातं. मात्र स्टेट युनिव्हर्सिटीजचे जे टीचर्स आहेत त्यांना कोणत्याही प्रकारची इंग्लिश प्रोफिशियन्सी टेस्ट द्यावी लागत नाही, मात्र फेडरल युनिव्हर्सिटीजमध्ये जर टीचरांना काम करायचं असेल तर त्यांना इंग्लिश प्रोफिशियन्सी टेस्ट द्यावी लागते. आता स्टेट युनिव्हर्सिटीजमध्ये रशियन विद्यार्थी असतात, भारतीय विद्यार्थी असतात आणि इंटरनॅशनल विद्यार्थी असतात आणि त्यांच्यासाठी एकच टीचर अवेलेबल असतात. मात्र फेडरल युनिव्हर्सिटीमध्ये कसं आहे की रशियन विद्यार्थ्यांसाठी, इंटरनॅशनल विद्यार्थ्यांसाठी आणि भारतीय विद्यार्थ्यांसाठी वेगळे टीचर असल्याकारणाने तिथं पर्सनलाइज्ड अटेन्शन दिलं जातं. स्टेट युनिव्हर्सिटीजमध्ये लायब्ररीमध्ये फार निवडक इंडियन बुक्स अवेलेबल असतात, मात्र फेडरल युनिव्हर्सिटीजमध्ये प्रत्येकांना त्यांची वैयक्तिक बुक्स मिळतात फर्स्ट इयरपासून शेवटच्या वर्षापर्यंत. स्टेट युनिव्हर्सिटीजमध्ये जर राहायची सोय जर आपण बघितली तर गव्हर्मेंट हॉस्टेल मिळेलच ह्याची शाश्वती नसते आणि त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना प्रायव्हेट अकोमोडेशन किंवा फ्लॅट्समध्ये राहावं लागतं, ज्याच्यामुळं एज्युकेशनचा कॉस्ट वाढतो आणि सेफ्टी आणि सिक्युरिटीचे इश्यूज पण असू शकतात. फेडरल युनिव्हर्सिटीमध्ये सेपरेट मुलांची आणि मुलींची राहण्याची सोय असते आणि ते हॉस्टेल प्रिमायसेसमध्ये युनिव्हर्सिटीचे आहेत. सगळ्यात महत्त्वाचं जे आहे की FMGची ट्रेनिंग जी आहे स्टेट युनिव्हर्सिटीजमध्ये शेवटच्या वर्षांमध्ये केली जाते. इथं फेडरल युनिव्हर्सिटीजमध्ये काय होतं की फर्स्ट इयरपासून शेवटच्या वर्षापर्यंत त्यांचं FMGचं ट्रेनिंग दिलं त्यांना जातं आणि फार महत्त्वाचं हा पॉईंट आहे की स्टेट युनिव्हर्सिटीज, रशियाची कोणतीही स्टेट युनिव्हर्सिटी ही ग्लोबल रँकिंगमध्ये नाही ना, तर रशियाच्या नॅशनल रँकिंगमध्ये त्या युनिव्हर्सिटीज मोडल्या जातात. मात्र फेडरल युनिव्हर्सिटीज ह्या ग्लोबल रँक्ड युनिव्हर्सिटीज आहेत, म्हणजे QS रँकिंग, टाइम्स हायर एज्युकेशन अशा संस्थांमध्ये ह्या युनिव्हर्सिटीज लिस्टेड आहेत. जसं तुम्ही आता युनिव्हर्सिटीच्या या फरकाबद्दल सांगितलं, मात्र जिथे विद्यार्थ्यांचा राहण्याचा प्रश्न येतो तर विद्यार्थी गव्हर्नमेंटच्या हॉस्टेलमध्ये राहू शकतात की मग त्यांना फ्लॅट किंवा प्रायव्हेट ठिकाणी देखील राहण्याची सोय असते? नक्कीच हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे. पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेण्याच्या अगोदर हे आपल्या कन्सल्टंटला विचारणं खूप गरजेचं आहे की कारण गव्हर्मेंट हॉस्टेल जे आहे हे सेफ असतं, सिक्युअर असतं आणि जनरली विद्यापीठाच्या प्रिमायसेसमध्ये असतं. म्हणून आपल्याला जो आपला कालावधी आहे ह्या कालावधीमध्ये पूर्ण ड्युरेशन आपल्याला हॉस्टेल मिळणार का हे चेक करणं खूप गरजेचं आहे. कारण जर हॉस्टेल अवेलेबल नसलं तर विद्यार्थ्यांना प्रायव्हेट अकोमोडेशन किंवा फ्लॅट्समध्ये राहावं लागतं, जिथं सेफ्टी सिक्युरिटीचे इश्यूज येऊ शकतात आणि विद्यार्थ्यांना तसं पाहिजे तसं मॉनिटर देखील करता येत नाही. शिवाय गव्हर्मेंट हॉस्टेल्स हे स्वस्त असतात आणि वेल इक्विप्ड असतात, वेल फर्निश्ड असतात, जसं बेड्स, चेअर, टेबल, कबर्ड्स, अटॅच्ड किचन्स, टॉयलेट बाथरूम्स, सेफ ड्रिंकिंग वॉटर, वायफाय
सारख्या भरपूर सोयी गव्हर्नमेंट हॉस्टेल्समध्ये तिथं असतात. अगदीच. मात्र जसं आपण म्हणतो की विद्यार्थ्यांकडे संधीचा एक समुद्र आहे, इथपर्यंत विद्यार्थ्यांनी कसं पोहोचावं, कसा निर्णय घ्यावा? काय होतं, जितक्या जास्ती संधी असतात तितके जास्ती कन्फ्युजन्स होतात आणि त्याच्यामुळे निर्णय घेण्यासाठी प्रॉब्लेम होत असतो. ह्याचं एक छोटंसं एक्झाम्पल जर द्यायचं म्हणलं तर मला MBBS करायचं आहे पण मला डान्स करायला आवडतो, मला MBBS करायचं आहे पण मला क्रिकेट खेळायला आवडतं. ह्याला इनडिसायसिव्हनेस म्हणतात. म्हणजे एक तर तुमचे खूप जास्ती इंटरेस्ट असतील किंवा कोणताच इंटरेस्ट तुम्हाला नाही आहे किंवा अवेलेबल जे चॉईसेस आहेत तुमच्यासाठी योग्य चॉईस तुम्हाला निवडता येत नाही. म्हणून करिअर निवडताना कायम असं करिअर आपण निवडा जे आपल्या लाईफ पार्टनरसारखं ते असायला हवं, कारण ते आपल्याबरोबर लाईफ लॉंग राहणार आहे. याच्यासाठी काही टिप्स मला आपल्याला द्यायला आवडतील. जर MBBS तुमचा प्रायमरी गोल असेल तर त्याच्यावर पहिलं तुमचं प्राथमिक फोकस असणं गरजेचं आहे. आपलं करिअर लवकर स्टार्ट करा, आज सुरुवात करा आणि थोडंसं सेल्फ असेसमेंट करण्याची गरज आहे की माझे इंटरेस्ट्स काय आहेत, माझे पॅशन काय आणि माझी हॉबी काय, माझे स्किल्स काय आहेत, माझे स्ट्रेंथ्स काय आहेत, माझे वीकनेसेस काय आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं जे काय आहे की आपल्या अपेक्षांवर थोडासा कंट्रोल ठेवा. मात्र सर असं पण अनेकदा होतं की 12वी मध्ये विद्यार्थ्यांना कमी मार्क्स मिळाल्यामुळे पालकांना त्यांच्यावर विश्वास ठेवणं कुठेतरी कठीण जातं. तर अशा वेळी पालकांनी नेमकं काय करायला पाहिजे, कसा निर्णय घेतला पाहिजे? कसं असतं, ट्रस्ट हे एक फाउंडेशन आहे, एक नीव आहे पालकांना आणि विद्यार्थ्यांमधली. जेव्हा विद्यार्थ्यांना कळतं की आपले पालक आपल्यावर विश्वास ठेवतात तेव्हा त्यांना जगात सेफ वाटायला लागतं. सेफटी नंतर त्यांना सपोर्ट एक वाटतो, त्यांना एक आधार मिळतो आणि एक कॉन्फिडन्स लेवल त्यांचा वाढत असतो. त्याच्यानंतर असं होतं की आपला निर्णय जर चुकला तर कोणी आपल्या पाठीशी आहे ही भावना देखील त्यांना निर्माण होते. त्याच्यामुळं विद्यार्थ्यांचा ट्रस्ट पालकांमध्ये अजून वाढतो आणि ते त्यांना रिस्पेक्ट करायला लागतात. आणि पालक हे विद्यार्थ्यांचे कायम रोल मॉडेल्स असतात. बट पालकांचा एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह असतो आणि विद्यार्थ्यांचा एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह असतो. आता पालकांचा जनरल पर्स्पेक्टिव्ह काय असतो की 1ली पासून 12वीपर्यंत मी चांगल्या स्कूलमध्ये ॲडमिशन दिलेलं आहे, चांगले कॉलेजमध्ये घातलेलं आहे, नीटचं प्रिपरेशन असू देत आणि ह्या सर्व जर्नीमध्ये मार्क्स मुलाला किंवा मुलीला कमी आल्यानंतर पालकांसमोर काय प्रश्न असतात की आता सगळं करून देखील मार्क्स कमी आलेले आहेत, मग आता ऑप्शन्स काय आहेत की गव्हर्नमेंटची सीट भारतामध्ये नाही मिळणार, मग काय पर्याय आहेत? एकतर गॅप घ्यायचा किंवा नीट इम्प्रूव्ह परत करायची किंवा स्ट्रीम चेंज करायची किंवा जशी आता ही रशियाची संधी आहे ती ग्रॅब करायची. विद्यार्थ्यांचा पर्स्पेक्टिव्ह कसा असतो की मला अभ्यास तर मी भरपूर केलेला आहे पण तरी देखील मला काही कारणामुळे मार्क्स कमी मिळालेले आहेत, पण मला MBBSच करायचं आहे. म्हणजे ह्या सिच्युएशनला विद्यार्थ्यांना फक्त पालकांचा सल्ला नको असतो तर त्यांचं एक सोल्युशन देखील पाहिजे असतं. आणि आपल्या पाल्याला आपल्या पालकांपेक्षा जास्ती कोणी ओळखत नसतं, हे फार महत्त्वाचं आहे. आणि पालकांनी हे आयडेंटिफाय करणं गरजेचं आहे की रशियाची जी ही संधी आहे, आता आपल्या मुलाला मुलीला कमी मार्क मिळालेले आहेत तर त्याच्यात आपल्याला आपली एनर्जी इन्व्हेस्ट करायची आहे का, आपले पैसे इन्व्हेस्ट करायचे आहेत का? जर त्याचं उत्तर येस असेल तर त्यांना तुम्ही सपोर्ट करा आणि हे त्यांच्या ॲक्शन्समध्ये देखील दिसणं गरजेचं आहे. बट जर तुम्हाला त्यांना सपोर्ट करायचं नसेल तर त्यांना डायरेक्ट तुम्ही सांगू शकता, कारण फक्त आपण माहिती गोळा करत राहिलो तर जसं मी सांगितलं की पालकांप्रती विद्यार्थ्यांचा ट्रस्ट देखील असतो आणि रिस्पेक्ट देखील असतो. हे कुठं तर पालकांनी जाणीव करून घेणं गरजेचं आहे. अगदीच. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या वैद्यकीय शिक्षणाच्या बाबतीत पालकांची द्विधा मनस्थिती असेल तर ती दूर होऊन विद्यार्थ्यांना सपोर्ट करणं गरजेचं आहे. आणि नेमकं हे वैद्यकीय शिक्षण आपण कसं पूर्ण करू शकतो, त्यासाठी कोणकोणत्या गोष्टी लागतात, याबद्दल आपण सरांकडून आणखीनही जाणून घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेकनंतर. ब्रेकनंतर पुन्हा एकदा गुरुकिल्ली यशाची मध्ये आपलं स्वागत. गुरुकिल्ली यशाची मध्ये आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर अमित कांबळे सर. सर, ब्रेकवर जाण्यापूर्वी जसं तुम्ही पालकांच्या द्विधा मनस्थितीबद्दल आणि विद्यार्थ्यांबद्दल बोललात, मात्र वैद्यकीय शिक्षण किंवा हे करिअर पूर्ण करत असताना आपल्या ध्येयाकडे देखील एक लक्ष ठेवून त्या वेळेत ते निश्चित करणं किती गरजेचं आहे? खूप गरजेचं आहे. विद्यार्थ्यांनी स्वतःला काही प्रश्न विचारणं खूप गरजेचं आहे की MBBS मला का करायचं आहे. जर मला MBBS करायचं तर मला डॉक्टर का बनायचं आहे. जर मी डॉक्टर नाही बनलो तर मी काय बनू शकतो. जर मला भारतामध्ये गव्हर्नमेंटमधून मेरिटची सीट नाही मिळाली तर मी किती वर्ष अजून डेडिकेटेड त्याला देऊ शकतो. आणि जर मला भारतामध्ये मेरिटची सीट मिळाली नाही तर मी परदेशात जाऊ शकतो का.
जर त्याचं उत्तर येस असेल त्याचा अर्थ हे आहे की तुमचे ऑब्जेक्टिव्ह आणि गोल हे क्लिअर आहेत आणि तुम्ही ते व्हर्च्युअली जे व्हिज्युअलाइज करत आहात ते तुम्ही फुलफिल करण्याची देखील तुमच्यामध्ये क्षमता आहे. मात्र तुम्हाला 12वीला मार्क्स चांगले आहेत, नीटचा स्कोअर देखील तुमचा चांगला आहे, फक्त तुम्ही राऊंडची वाट पाहता आणि भारतात मिळालं नाही म्हणून परदेशात जाता तर ते थोडंसं धोक्याचं राहू शकतं. कारण परदेशात शिक्षण म्हणजे मेंटल प्रिपरेशन खूप महत्त्वाचं आहे. कारण परदेशात तुम्हाला नवीन चॅलेंजेस असणार, नवीन अभ्यासक्रम असणार, नवीन वातावरण असणार, नवीन इंटरनॅशनल ट्रॅव्हल लॉजिस्टिक्स असणार आणि नक्कीच ह्या सगळ्यासाठी थोडासा वेळ लागतो. अगदीच. मात्र वैद्यकीय शिक्षण किंवा हे करिअर पूर्ण करण्यासाठी त्या संदर्भात जे आपल्याला प्रश्न पडतात तर याबद्दल आई बाबा किंवा आजी आजोबा किंवा वडीलधाऱ्या माणसांशी बोलणं, त्यांच्याशी सुसंवाद साधणं नेमकं किती गरजेचं आहे? खूप महत्त्वाचं आहे. कारण जेवढं आपण कम्युनिकेट करता त्याच्यामुळे एक ट्रस्ट डेव्हलप होतो आणि ट्रस्ट जो आहे हा म्युच्युअल असायला पाहिजे, ना की एकतर्फा. आम्ही आमच्या पालकांना कायम सांगत असतो की ट्रस्ट जे आहे हे आपण डिमांड नाही करू शकत, हे आपल्याला जिंकावं लागतं, अर्न करावं लागतं. 12वी नंतर, नीट नंतर विद्यार्थ्यांचे स्वतःच्या करिअरला घेऊन काही प्लॅन्स असतात आणि पालकांचे त्यांच्यासाठी काय प्लॅन्स असतात. आणि जेव्हा विद्यार्थी ते त्यांना सांगायचा प्रयत्न करतात तेव्हा पालक चिडचिड करू शकतात, ओरडू शकतात. म्हणून आम्ही पालकांना एनकरेज करत असतो की आपण ओपन कम्युनिकेशनसाठी वाव ठेवा आणि विद्यार्थ्यांना फक्त तुमच्या सल्ल्याची नाही तर सोल्युशनची देखील गरज आहे. अगदीच. मात्र या सगळ्या प्रोसेसमधून जात असताना जी द्विधा मनस्थिती होते ती नेमकी कशी हँडल करायची? ही मनस्थिती केव्हा होते दुविधा मनस्थिती? जेव्हा आपण आउटकम ॲक्सेप्ट करत नाही आणि आपण फेल्युअर ॲक्सेप्ट करत नाही. द मिनिट आपण फेल्युअर ॲक्सेप्ट करतो आपण त्या अनसर्टन झोनमधून ऑटोमॅटिक निघत असतो. अगदीच. मात्र रशियामध्ये MBBS साठी विद्यार्थ्यांची जी योग्य निवड प्रक्रिया होते ती देखील का नेमकी महत्त्वाची आहे? जर मॅडम बघायला गेलं तर MBBSचा हा जो कोर्स आहे हा अतिशय अवघड कोर्स आहे आणि वन ऑफ द हायेस्ट फॉर्म ऑफ एज्युकेशन आहे. भारतामध्ये आणि प्रगत देशामध्ये इथं फक्त मेरिटच्या बेसिसवरच ॲडमिशन्स होतात. मात्र काही च्या मागे अशा काही संधी लोकांना उपलब्ध झाल्या जिथं काही कॉस्ट इफेक्टिव्हनेस असल्या कारणाने ते फार फॅन्सी पद्धतीने प्रमोट झालं आणि भरपूर लोकांनी ते ग्रॅब देखील केलं. बट एक विद्यार्थी जो आहे हा पोटेन्शियली MBBSचा विद्यार्थी आहे का हे तर बघणं फार गरजेचं आहे. म्हणजे काय होतं, 50% विद्यार्थी यांचं ऑब्जेक्टिव्ह गोल क्लिअर असतं आणि रिअलिस्टिक अप्रोच असतो ज्यांचं ॲडमिशन आपण नक्कीच करू शकतो. बट 30% विद्यार्थी हे असे असतात, अंडर प्रेशर असतात की त्यांना काहीतरी सुरू करायचं असतं. 20% विद्यार्थी असे असतात ज्यांना MBBS का करतो हेच माहीत नसतं. ह्याच्या व्यतिरिक्त त्यांचे कॉग्निटिव्ह फीचर्स म्हणजे 1ली ते 12वीची त्यांचा अकॅडमिक रिपोर्ट, 12वीचा स्कोअर, नीटचे स्कोअर, त्याच्यानंतर त्यांचे नॉन कॉग्निटिव्ह फीचर्स पण बघणं खूप गरजेचं आहे. म्हणजे अनसर्टन्टीमध्ये, प्रॉब्लेम्समध्ये, डायर कंडिशन्समध्ये मोटिवेटेड राहून अभ्यास करता येतो का हे देखील जाणून घेणं खूप गरजेचं आहे. आणि शिवाय विद्यार्थी हा मेंटली इमोशनली स्टेबल असणं गरजेचं आहे आणि कॉन्फिडंट असणं गरजेचं आहे आणि स्वतः अभ्यास करता येण्याची क्षमता देखील त्यांच्यामध्ये असणं आवश्यक आहे. अगदीच. मात्र FMG ही परीक्षा देखील फार कठीण आहे, तर या परीक्षेसाठी नेमकी विद्यार्थ्यांची तयारी तुम्ही कशी करून घेता? अर्ली प्रिपरेशन ह्याची की आहे. विद्यार्थ्यांना 1st इयरपासून 6th इयरपर्यंत आम्ही त्यांना जे भारतामध्ये जाणारे बुक्स आम्ही तिथे त्यांना प्रोव्हाइड करतो. युनिव्हर्सिटीच्या क्लासेस व्यतिरिक्त आम्ही कॉन्सेप्ट क्लिअरिंगचे क्लासेस त्यांना प्रोव्हाइड करत असतो. त्याच्यानंतर डेली टेस्ट, वीकली टेस्ट, मंथली टेस्ट, मॉक टेस्ट आणि ग्रँड टेस्ट कंडक्ट केले जातात आणि त्याचा रिपोर्ट जो आहे तो पालकांना देखील आम्ही शेअर करत असतो. तर जसं तुम्ही सांगितलं की विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने आपण सपोर्ट करतो आणि त्यानंतर विद्यार्थी त्यांचं वैद्यकीय शिक्षण कसं पूर्ण करतात, तर ज्या विद्यार्थिनीने तिचं वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलं आहे नेमका तिचा अनुभव काय ते आपण पाहूयात. I am feeling great. I feel like my hard work has given me fruits. I am from Mumbai, Mira Road actually. They guided me throughout the admission process and showed me the nice college. They guided me for choosing a correct federal university, and after that they guided me until six years. This institute actually provided me with encouragement, of course, and they also gave me the correct material which we needed.
त्या विद्यार्थिनीचा अनुभव आपण पाहिलाय. मात्र सर, आणखीन एक गोष्ट की जेव्हा वैद्यकीय विद्यापीठाची निवड करतात तेव्हा विद्यार्थ्यांना ही परीक्षा देखील द्यावी लागते, जी अत्यंत कठीण असते. या सगळ्यामध्ये ज्या अडचणी विद्यार्थ्यांना येतात त्या दूर करण्यासाठी तुम्ही त्यांना कसा सपोर्ट करता? सगळ्यात महत्त्वाचं हे समजून घेण्याची गरज आहे की जे विद्यार्थी परदेशात जातात, भारतात परत आल्यानंतर त्यांना FMGA ही परीक्षा द्यावी लागते. या वर्षाची जी FMGAचा निकाल जो नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशनने डिक्लेअर केला त्याच्यामध्ये 38,000 विद्यार्थी अपिअर झालेले होते, ज्याच्यामध्ये 30,000 विद्यार्थी फेल झाले आणि 7,000च्या आसपास विद्यार्थी पास झाले. म्हणजे 77% विद्यार्थी हे नापास झाले आणि फक्त 23% विद्यार्थी हे पास झाले. आता हा रिझल्ट आहे कुठल्या बेसिसवर लागत असतो? विद्यार्थ्यांचा वैयक्तिक तयारी आणि विद्यापीठाने त्यांची तयारी कशी करून घेतली. ह्याच्या व्यतिरिक्त जर आपण बघायला गेलं तर भारतामध्ये एक चांगल्या क्वालिटी मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये अंदाजे 50 ते 200 सीट्स अवेलेबल असतात. ह्याच्या वरती जर हा आकडा गेला तर क्लिनिकल एक्सपोजरला आणि प्रॅक्टिकल ट्रेनिंगसाठी रिस्ट्रिक्शन्स येतात. बहुतेक विद्यार्थी जे परदेशात जात असतात हे लो कॉस्ट युनिव्हर्सिटीजमध्ये जात असतात जिथे इन्फ्रास्ट्रक्चर कमी आहे. त्याच्यामुळे त्यांना त्यांच्या थिअरोटिकल नॉलेजवर डिपेंड राहावं लागतं, कारण प्रॅक्टिकल एक्सपोजर त्यांना तेवढं मिळत नाही, क्लिनिकल एक्सपोजर त्यांना तेवढं मिळत नाही आणि म्हणून हे विद्यार्थी नापास होतात. ह्याचं एक्झाम्पल जर द्यायचं म्हणलं तर कॅथेटरची प्रोसेस जी आहे ही मला माहीत आहे पण मी ते कधी केलेलं नाही आहे. सो हे लक्षात ठेवणं विद्यार्थ्यांना खूप गरजेचं आहे की प्रॅक्टिकल स्किल्सशिवाय आपण FMGAची एक्झाम क्रॅक करता येणं अवघड आहे. तर सर, जसं आज तुम्ही सांगितलं, ज्या विद्यार्थ्यांना रशियामध्ये जाऊन वैद्यकीय शिक्षण पूर्ण करायचं आहे त्यांनी कोणकोणत्या गोष्टी करायला हव्यात याबद्दल आज तुम्ही आम्हाला मार्गदर्शन केलं. तुमचे खूप खूप आभार. थँक्यू फॉर इन्व्हायटिंग. त्याचबरोबर गुरुकिल्ली यशाची या कार्यक्रमात वेळ झालीये इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार.